अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी अमोलसाठी मेथीचे पराठे बनवत असते आणि मग ती त्याच्या डब्यात मेथीचे पराठेच देते. तर अमोल तिला विचारत असतो की आजसुद्धा मेथी का? त्यावर अप्पी म्हणते की तुला तर काल मेथीची भाजी खूप आवडली होती ना, म्हणून मग मी आजसुद्धा मेथीचे पराठे बनवले. आणि मग अमोलला काल घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि तो म्हणतो की ठीक आहे मा, मी मेथीचे पराठे घेऊन जातो. तर अप्पीने शेअर करण्यासाठी भरपूर पराठे दिलेले असतात आणि मग अमोल बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो दिप्याला विचारत असतो की मामा, पुण्यामध्ये खायला चांगलं काय मिळतं? आणि त्याचा हा प्रश्न ऐकून अप्पी विचारते की हे काय मध्येच? तर अमोल म्हणतो की आता माझा वाढदिवस आहे ना, मग वाढदिवसाला माझे सगळे फ्रेंड्स घरी येतील, मग आपण त्यांच्यासाठी बाहेरून काहीतरी खायला आणूयात. त्यावर अप्पी म्हणते की मी घरी सगळं काही बनवेल. मात्र अमोल हट्ट करतो की आपण बाहेरून सुद्धा काही पदार्थ आणूयात आणि त्यावर दिप्या आणि बापू हो म्हणतात. आणि मग दिप्या अमोलला सांगतो की पुण्यामध्ये सगळं काही भेटतं. त्यामुळे अमोल खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर बापू त्याला समर कॅम्पसाठी घेऊन जातात. त्यानंतर मग मोना दिप्याला विचारत असते की वाढदिवस अमोलचा आहे ना, मग सगळा खर्च आपण का करायचा? त्याची आई पैसे कमावती ना. आणि त्यावेळी दिप्या तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की आपण तिच्या घरात राहतोय हे लक्षात ठेव. मात्र मोना खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे स्वप्नील सर चिंचोकेंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि ते चिंचोकेंसमोर आर्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय काढतात. तर चिंचोके म्हणत असतात की माझ्या मनात सुद्धा हेच होतं, पण मी कोणाला बोलू तेच कळत नव्हतं. आर्या मॅडम आणि अर्जुन सर यांची जोडी एकदम भारी आहे. ते दोघेही एकमेकांना समजून घेतील. आणि ते ऐकून स्वप्नीलही खुश होतो. तो म्हणतो की आर्याला अर्जुनचा भूतकाळ माहिती आहे आणि ती खरंच त्याला समजून घेईल. आणि मग त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच अर्जुन आणि आर्याची गाडी त्या ठिकाणी येते. त्यामुळे स्वप्नील घाबरतो. तर चिंचोके त्याला कुठे लपवायचं याचा विचार करत असतो आणि मग तर स्वप्नील पेपर वाचत तिथेच थांबतो. तो पेपर चेहऱ्यासमोर पकडतो. त्यामुळे अर्जुन आणि आर्याला पुढे स्वप्नील बसला आहे हे कळत नाही. आणि मग त्यानंतर जेव्हा आर्या आणि अर्जुन त्यांच्या केबिनमध्ये जातात तेव्हा स्वप्नील सर पटकन तेथून निघून जातात. त्यानंतर मग अर्जुन आर्याला त्या ड्रग्स केस संदर्भात काही माहिती सांगत असतो. तर आर्या म्हणत असते की सर, खरं तर मलासुद्धा तुमच्यासोबत मीटिंगला यायचं होतं. तुम्ही आणि कलेक्टर मॅडम सोबत असताना एकमेकांशी कसं वागता बोलता ते बघायचं होतं. पण अर्जुन म्हणतो की आर्या, मी इथे कामाचं बोलतो एवढं लक्षात ठेव. त्यामुळे ती गप्प बसते. आणि मग त्यानंतर अर्जुन तिला काही सूचना देतो आणि मागच्या वर्षी ड्रग केसच्या संदर्भात जे काही गुन्हे दाखल झालेले असतात त्यांची पुन्हा चौकशी करायला सांगतो. त्याच वेळी चिंचोके त्या ठिकाणी येतात आणि अर्जुन आर्याला एकत्र बघून तर ते खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर चिंचोके अर्जुनला विचारतात की साहेब, तुम्हाला समर कॅम्पला जायचं नाही आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, थोड्या वेळात निघणारच आहे मी. तर चिंचोके मुद्दाम आर्याला सांगतात की आज तुम्हीच सरांना समर कॅम्पच्या ठिकाणी सोडा, कारण मला दुसऱ्या एका पोलीस स्टेशनला जायचं आहे ड्रग्स केसच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी. आणि त्यावर आर्या हो म्हणते. तर दुसरीकडे अमोल समर कॅम्पच्या ठिकाणी त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत असतो. तर त्याचे मित्रमैत्रिणी त्याला विचारत असतात की तू तुझ्या बाबांना टॅब आणायला सांगितला का? तर अमोल म्हणत असतो की बाबा आणणारच आहेत आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते माझ्यासाठी गिफ्टसुद्धा घेऊन येणार आहे. आणि मग ते ऐकून त्याचे मित्रमैत्रिणी खुश होतात आणि आतमध्ये जातात. तर अमोल मनाशी म्हणत असतो की मला तर बाबाच नाही येत, मग ते माझ्यासाठी गिफ्ट कसं आणणार? आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तर अमोल अर्जुनला त्याचा हा प्रॉब्लेम सांगायचा ठरवतो. अर्जुन त्याला विचारत असतो की काय रे सिम्बा, काय झालं? तर सिम्बा म्हणत असतो की मास्टर, तुमची गाडी तर खूप छान आहे. तर अर्जुन सांगतो की ती माझी गाडी नाही आहे, तर मला ड्युटीसाठी दिली आहे. आणि मग त्यानंतर सिम्बा अर्जुनला सांगतो की मास्टर, मी आजसुद्धा तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलो आहे. आणि मेथीचे पराठे बघून अर्जुन विचारतो की तुझ्या घरी काय मेथीची शेती आहे का? मात्र अमोलला त्याचा हा जोक कळत नाही. आणि मग त्यानंतर अर्जुन मुद्दाम त्याला विचारतो की जर आज मी हे मेथीचे पराठे खाल्ले तर मग तू काय खाणार, चायनीज का? तर सिम्बा म्हणतो नाही नाही, आज मी काहीतरी साधंच खाईल. तर अर्जुन म्हणतो मग डबाच खा ना. मात्र अमोल म्हणतो की एवढंही साधं नाही. आणि ते ऐकून अर्जुनला हसू येतं. त्यानंतर मग रात्री अमोल मोनासोबत बॅडमिंटन खेळत असतो. मात्र ती सतत अमोलला हरवत असते. त्यामुळे मग बापू आणि दिप्या चिटिंग करतात आणि अमोलला जिंकवतात. आणि मग त्यानंतर
अमोल अप्पीला विचारत असतो की माझा वाढदिवस आपण इथेच सेलिब्रेट करायचा ना. त्यावर अप्पी म्हणते हो. आणि मग अमोल तिला विचारतो की बाबा येतील ना. मात्र त्यावर काय उत्तर द्यावं हे अप्पीला कळत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन घरातल्यांसोबत गप्पा मारत बसलेला असतो. तितक्यात आर्यासुद्धा त्या ठिकाणी येते. स्वप्नील आणि रुपाली सतत तिच्या लग्नाविषयीच बोलत असतात आणि मग अर्जुनला देखील कळतं की आर्याला अशा मुलाशी लग्न करायचे जो मुलगा तिच्या आईला आयुष्यभर सांभाळू शकतो. मात्र अशी मुलं तिला मिळत नाही आहेत. आणि मग तो पटकन बोलून जातो की मी तर हे सहज मान्य केलं असतं. त्यामुळे स्वप्नील आणि रुपाली तर खूपच खुश होतात. त्यानंतर अर्जुन काही कामासाठी बाहेर जातो तर आर्यासुद्धा कदमांना घेऊन बाहेर चाललेली असते. स्वप्नील आणि रुपाली मात्र त्या दोघांच्या लग्नाचाच विचार करत असतात. दुसरीकडे दिप्या आणि बापू वाढदिवसाचं प्लॅनिंग करत असतात. ते अप्पीला सांगत असतात की आपण सगळ्या माणसांना बोलावू, घराला डेकोरेशन करू. आणि त्यावर अप्पी म्हणते ठीक आहे. तितक्यात मोना त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की डेकोरेशन वगैरे आपणच करायचं का. त्यावर बापू म्हणतात हो. मात्र मोना म्हणते की कशाला, आपण इतर कामं करू, आपण 2-3 माणसं कामाला तर लावू शकतोच ना. आणि मग अप्पी म्हणते की ठीक आहे. आणि ती दिप्याला 2-3 माणसांना ते काम द्यायला सांगते. त्यानंतर अप्पी दिप्याला म्हणते की ही सगळी तयारी तू बघ, कारण मला आज खूप कामं आहेत आणि त्यातच मला फेरणीसुद्धा करायची आहे. तर मोना विचारते कोणासाठी, अर्जुन साहेबांसाठी का. आणि तितक्यात अमोल त्या ठिकाणी विचारतो कोणत्या साहेबांसाठी. त्यामुळे सगळेच घाबरतात. मोना पटकन म्हणते की वंसनच्या ऑफिसमध्ये एक साहेब आहेत ना त्यांच्यासाठी. त्यामुळे अमोल म्हणतो ठीक आहे. आणि तो अप्पीला विचारतो की मा तू मला सुद्धा फेरणी देशील ना. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. अमोलने काही ऐकलं नसल्याने तिच्या जीवात जीव येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.